सविस्तर बातम्या बघणार आहोत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। दिल्लीत नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एनडीएची महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत नरेंद्र मोदी, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांच्यासह एनडीएतील महत्त्वाचे नेते उपस्थित होते। बैठकीत सरकार स्थापनेबाबत महत्त्वाची चर्चा झाली। दरम्यान थोड्याच वेळात एनडीएचे नेते राष्ट्रपती भवनावर जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत। एनडीए कडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे असं म्हटलं जात आहे। त्यामुळे दिल्लीतील घडामोडींकडून सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना आपण या सगळ्या विषयी विचारूया। प्रशांत, हे तर अपेक्षितच आहे, कालच्या निकालानंतर आज नवी दिल्लीमध्ये घडामोडी घडणार, त्या एनडीएच्या गोटात सुद्धा वेगवान घडामोडी घडतात आणि असं कळतंय की थोड्याच वेळामध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, काय सांगता येईल? आज महत्त्वाचं म्हणजे एनडीएची बैठक संपलेली आहे। या बैठकीनंतर सर्व जे नेते आहेत ते राष्ट्रपती भवनात जाणार आहे। राष्ट्रपती भवनात जाऊन सत्ता स्थापनेचा दावा देतील अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्याचमुळे मोठ्या संख्येनं जर बघितलं, नुकतीच बैठक संपली। या बैठकीमध्ये बहुतांश एनडीए आघाडीतले सर्व बहुतांश नेते सहभागी झाले। ते बैठक संपवून ते आता राष्ट्रपती भवनाकडे जातील। साधारणतः 7:45 राष्ट्रपती भवनामध्ये द्रौपदी मुर्मू यांनी सर्व केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना जेवणासाठी आमंत्रित केलं। त्यापूर्वी ही भेट होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। सुवर्णा, नक्की सत्ता स्थापनेचा दावा आज केला जाऊ शकतो का, आणि मग पुढच्या गोष्टी सगळ्या नियोजित नियमित पद्धतीने होतील असं वाटतंय का? ज्या पद्धतीनं आता जर बघितलं तर सत्ता स्थापनेसाठी जी आवश्यकता असते, मॅजिक नंबरचा ज्याला बहुमताचा आकडा संबोधलं जातं, तो 272चा आकडा सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांकडे आहे। टीडीपी, जेडीयू आणि बीजेपी या 3 पक्षांनी मिळून साधारणतः जो आकडा आहे हा बहुमताचा आकडा पार करताय। त्यामुळे निश्चितपणे दावा केला जातोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सरकार स्थापनेचा दावा करण्यात येईल। त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शपथविधीसाठी निमंत्रित करतील। साधारणतः 8 जून रोजी शपथविधी होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं, एक शेवटचा प्रश्न फक्त प्रशांत, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बैठकीची आपल्यापर्यंत पोहोचली आहे, त्यामधलं एक जे दृश्य, एक जी फ्रेम आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतायत, बाजूला चंद्राबाबू नायडू दिसतायत आणि त्याच्या बाजूला नितीश कुमार दिसतायत। ही जी फ्रेम आहे ही खूप बोलकी आहे, अत्यंत मेसेज क्लिअर करणारी आहे। बरोबर, अत्यंत बोलकी ह्या प्रकारचं हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ जर बघितली, झलक घेतली, यामध्ये निश्चितपणे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना एक मोठी जबाबदारी त्या नवीन सरकारमध्ये देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्याचमुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या बैठकीतून निर्णय जो झालेला आहे सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासंदर्भात, त्या संदर्भात आणि निश्चितपणे जर बघितलं तर लवकरच सत्ता स्थापन करण्यात येईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। नक्की आभार, आपण सविस्तरपणे प्रशांत नवी दिल्लीतून माहिती दिली त्याबद्दल।